शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। 2 आठवड्यानंतर या प्रकरणांमध्ये सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टात आणि त्यानंतरच याविषयीचा निकाल येण्याची शक्यता आहे। तर आज ही सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। 2 आठवड्यानंतर ही सुनावणी होणार आहे। तर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन मोठे पक्ष राज्यातले, मात्र त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे आणि या फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरण समोर आले होतं। या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करावा असं कोर्टाने म्हटलं होतं। त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली। बरेच दिवस ही सुनावणी चालली, त्यामध्ये निर्णय आला, मात्र या पक्षांना तो निर्णय मान्य नाही। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे या पक्षांनी, कारण मागच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामध्ये दोन्ही पक्षांचे आमदार अपात्र झालेले नाहीये। त्या पार्श्वभूमीवर आता कोर्ट यामध्ये काय निर्णय देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचं लक्ष या सुनावणीकडे आहे। मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे। 2 आठवड्यानंतर ही सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या आधी याचा निकाल येतो का ते बघावं लागेल। आम्ही आजच्या दिवशी तरी आशावादी आहोत। आज पक्षप्रमुखांचं आमचं आगमन इथे होत आहे, कोर्टामध्ये सुनावणी आहे। विधानसभा जवळजवळ संपायच्या, म्हणजे जे सभागृह आहे अस्तित्वात ते 2 महिन्यांनी भंग होईल, त्याआधी तरी निर्णय लागावा एवढीच आमची अपेक्षा आहे। कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनचा इश्यू आला की कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर येऊन 2 महिन्यात तो संपला पाहिजे, असं 2-2 वर्ष रेंगाळत ठेवणं हे माझ्या मते चुकीचं आहे। आत्ताचा सुद्धा निर्णय मला असं वाटत नाही की या निवडणुकीपर्यंत लागेल, परंतु तो जेव्हा लागेल आणि पक्षांतर बंदीचा करेक्ट अर्थ ज्यावेळी सुप्रीम कोर्ट सांगेल, तो भारताच्या भविष्यातल्या लोकशाहीच्या दृष्टीने जास्त म्हणजे उपयोगी पडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।